नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी डी वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 7th स्टँडर्ड मधील मॅथ्स या विषयाअंतर्गत जो सेकंड चॅप्टर आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स याविषयी माहिती पाहणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये इंटिजर्सचं मल्टिप्लिकेशन कसं असतं, त्याचे नियम काय आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, आपण 6th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी जे शिकलेलं आहे ते थोडंसं रिकॉल करून घेऊया. इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे पहा. इन द प्रिव्हियस क्लास वी हॅव लर्न टू ऍड अँड सबट्रॅक्ट इंटिजर्स युजिंग दोज मेथड्स, फिल इन दी ब्लँक्स बिलो. इथे काही ऍडिशन आणि काही सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल्स आहेत जे आपण यापूर्वी शिकलोय ते नियम वापरून पाहायचे आहेत. थोडंसं ते नियम तुम्हाला माहित असतीलच, परंतु आपण व्यवहारानं जर ती उदाहरणं सोडवायची असेल तर नेमकं काय करतो, थोडासा वेगळा पॅटर्न माहीत असेल किंवा नसेल तरी पुन्हा एकदा लक्षात घ्या. आपण जेव्हा दोन नंबरचा विचार करतो, त्यांच्यामध्ये ऍडिशनचा विचार करतो, त्यावेळी सर्वात महत्वाची गोष्ट, सपोज एखादा नंबर आपल्याकडे असेल +3, तर याचा अर्थ असं समजायचा की हे 3, सपोज हे रक्कम आहे 3 रुपये, हे आपल्याकडे प्लस आहेत म्हणजेच जमा आहेत असं धरून चालू, ज्याला आपण क्रेडिट आहेत असं समजू. आणि समजा -2 असेल किंवा -3 असेल तर याचा अर्थ ही रक्कम आपण देणे आहे किंवा खर्च आहे, ज्याला आपण डेबिट म्हणू, अशा पद्धतीने आपण धरून चालूया. म्हणजे प्लस आले म्हणजे पैसे आपल्याकडे आले, मायनस म्हणजे आपल्याकडून गेले. या नियमाने जर ही उदाहरणं सोडवली तर पटदिशी समजतील. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल काय पहा. 5 + 7 याचाच अर्थ +5 + 7, म्हणजे 5 रुपये आहेत, 7 रुपये सुद्धा आहेत, दोन्ही पण जमा झालेले आहेत, याचाच अर्थ आमच्याकडे 12 रुपये जमा झालेले आहेत. जर सेकंड एक्झाम्पल पाहिलं तर आपल्याला काय आहे पहा. 10 + -5 याचा अर्थ 10 हे प्लस आहेत, याचं साइन आहे ते लेफ्ट साईडला असतं, आणि 5 हे मायनस आहेत, म्हणजे 10 रुपये आहेत आणि 5 आपण खर्च केलेले आहेत. म्हणजे एवढे आपल्याकडे काय होते, क्रेडिट होते, त्यातले डेबिट एवढे झालेत, मग 10 मधले 5 खर्च झाले, म्हणजेच 5 आपल्याकडे शिल्लक राहतील, ज्याला आपण +5 असं म्हणतोय. या उलट तिसऱ्या उदाहरणामध्ये काय म्हटले पहा. -4 + 3 याचा अर्थ 4 ला साइन मायनस आहे, म्हणजे तेवढे खर्च झालेले आहेत, आणि 3 रुपये मात्र आहेत आपल्याकडे, जमा आहेत किंवा आपल्याकडे आहेत. याचा अर्थ अजून 1 रुपये आपल्याला द्यावा लागेल, म्हणजेच -1 हे त्याचा आन्सर आहे. ह्या फोर्थ एक्झाम्पल मध्ये काय झाले पहा. 7 रुपये जे खर्च झालेले आहेत, शिवाय 2 रुपये सुद्धा खर्च आहेत, इथं जमा काहीच सांगितलेले नाही आहेत, म्हणजे आपल्याकडे काही नाही आहेत. मग हे 7 खर्च आहेत, हे 2 खर्च आहेत, याचा अर्थ एकूण ह्या दोघांची जर बेरीज केली तर 9 रुपये हे खर्च झालेले आहेत, म्हणजेच -9. अशा पद्धतीने ही ऍडिशनचे एक्झाम्पल पाहतो. सबट्रॅक्शनची पाहत असताना सगळ्यात महत्वाचं ते जे साइन आहे ते सबट्रॅक्शनचं एक्झाम्पल आपण ऍडिशन मध्ये कन्वर्ट करत असतो. उदाहरणार्थ हीच गणित मी थोडंसं रफ साईडला लिहितोय. हे 5th एक्झाम्पल काय पहा. +8 - +3. आपण हे मायनस जे साइन आहे त्याला आपण प्लस मध्ये कन्वर्ट करतो, त्यावेळी मायनसच्या नंतरचा जो नंबर आहे त्याचा अपोजिट नंबर घेत असतो, म्हणजे +3 चा -3 घेतो, कारण इथं हा मायनसचा आपण प्लस केला, आणि पहिला नंबर हा तसाच ठेवत असतो, म्हणजेच मायनसचं एक्झाम्पल हे आपण प्लस मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. त्यानंतर हे पहा, 8 हे प्लस आहे आणि 3 हे मायनस आहे, किंवा डायरेक्ट करणार असाल तर प्लस मायनसचा इथं आपण मायनस केला, या पद्धतीने करू शकता. मग आता 8 रुपये आपल्याकडे आहेत, त्यातले 3 फक्त खर्च झालेले आहेत, म्हणजेच 5 रुपये शिल्लक राहतील, हे याचा आन्सर असेल. मग याच नियमाने इथं जर गेलो तर हा मायनसचा आपण ज्यावेळी प्लस करणार त्यावेळी हा जो -3 आहे त्याचा +3 होणार, आणि हा पहिला +8 आहे तसाच आहे, म्हणजेच +8 + 3 झाला. 8 रुपये जमा आहेत, 3 रुपये जमा आहेत, म्हणजेच आपल्याकडे 11 रुपये जमा आहेत. या पद्धतीने आपण यापूर्वी शिकलेला आहे. तर हा जो आत्ता मी व्यवहाराचा नियम सांगितला तो एवढ्यासाठी सांगितला की काही वेळेला आपल्याला अशा ऍक्टिव्हिटी असतात की नियम तिथं बऱ्याच वेळा जर वापरले तर लक्षात येत नाही. मग या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर तो जी ऍक्टिव्हिटी असेल ती सहज आपण सोडवू शकू. इथे एक मी ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे पहा, पुढची ही पुस्तकामध्येच आहे. ऍक्टिव्हिटी काय सांगितलं पहा.
राईट अ नंबर इन इच ब्रॅकेट टू ऑब्टेन द आन्सर 3 इन इच ऑपरेशन. इथं आपल्याला ही 1 2 3 4 5 6 क्रिया दिलेल्या आहेत ऍडिशन सबट्रॅक्शनच्या, ज्या प्रत्येकाचं उत्तर 3 आलं पाहिजे. म्हणजे आपण असं धरून चालू की हा प्रत्येक व्यवहार होत असताना आपल्याकडे 3 रुपये शिल्लक राहायला पाहिजेत, कारण हा +3 आहे. उदाहरणार्थ या एक्झाम्पलमध्ये बघतो, पहिला साध्या भागाकडून जातो. आपल्याकडे हे 7 आहे, म्हणजेच +7 आहे. +7 मध्ये असा कोणता नंबर ऍड करावा की जेणेकरून 3 राहावं. मी असं म्हणतोय, आपल्याकडे हे 7 रुपये आहेत, आपण काय करावं जेणेकरून 3 रुपये शिल्लक राहतील. जर आपल्याकडे 7 रुपये असतील तर आपण 4 रुपये खर्च करूया, याचाच अर्थ -4 म्हणतोय मी, जेणेकरून 3 रुपये शिल्लक राहतील. सेम वेकाने इथं प्लस आहे. 9 मधून कोणता अंक सबट्रॅक्ट करावा, सबट्रॅक्ट करावा म्हणजेच तो कमी करावा, जेणेकरून 3 राहणार, म्हणजेच इथे 6 येणार. इथे हे प्लस होतं म्हणून आपण उलट पद्धतीने बोललो. या उलट थोडंसं आता इथं पाहूया, किंवा हे 4चं पण प्लेनच आहे. 4 मधून कोणता डिजिट सबट्रॅक्ट करावा जेणेकरून 3 येणार आहे, साहजिकच 4 मधून 1 सबट्रॅक्ट करावा. फक्त ऍडिशनच्या वेळी आपण ते व्यवहाराचे नियम वापरतो इथं, आता लक्षात घ्या. किंवा तिथंही ते मायनसचं प्लस करून आपण या नियमाने गेलं तरी चालणार आहे. आता इथं असं आहे बघा, आपल्याकडे -8 आहे, त्यामध्ये कोणता नंबर मिळवावा जेणेकरून 3 येणार आहे. म्हणजे आपण ऑलरेडी 8 रुपये खर्च केल्यात, आपल्याकडे किती असायला पाहिजेत किंवा खर्च करायला पाहिजे जेणेकरून उत्तर आपलं 3 येईल. आपल्याला हे -8 याचा अर्थ 8 रुपये द्यावे लागणार, ते 8 प्लस आपल्याकडे शिल्लक 3 राहावे लागणार, याचा अर्थ आपल्याकडे 11 रुपये असायला हवेत, म्हणजे प्लस मध्ये असायला हवेत, जेणेकरून आपल्याला हे 8 देऊन शिल्लक 3 राहते. याच पद्धतीने इथं जातोय, आपण ऑलरेडी 6 रुपयाची खरेदी केलेली आहे, 6 रुपये देणे आहोत आणि 3 रुपये शिल्लक राहायचे असतील तर आपल्याकडे हे 6 देणारे आणि शिल्लक 3 म्हणजे 9 रुपये असायला पाहिजे, ज्याला आपण +9 म्हणू. तेव्हा आपलं उत्तर हे प्लस मायनस मध्ये केल्यामुळे काय होईल, 9 रुपये होते, हे 6 दिलेले आहेत, तेव्हा 3 शिल्लक राहतील. आणि हे थोडंसं वेगळं आहे पहा. आपल्याला इथं मायनस दिलं असेल तर मी असं म्हणतो, इथं तात्पुरतं आपण प्लस धरून चालू. आपल्याकडे 5 रुपये खर्च झालेले आहेत, किती असायला पाहिजेत जेणेकरून 3 रुपये शिल्लक राहतील, म्हणजे आपल्याकडे 8 रुपये असायला पाहिजे. म्हणजे -5 असताना त्यामध्ये जर 8 ऍड केला तर 3 आन्सर इथं, पण इथं सबट्रॅक्शनचं साईन दिलेलं आहे. याचा अर्थ हे मायनसचं प्लस करत असताना इथल्या नंबरचा अपोजिट नंबर आपण इथं लिहितो, म्हणजेच इथं -8 असायला हवं, जेणेकरून हा मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे +8 -5, ज्याचा आन्सर 3 येणार आहे. म्हणजे ही ऍक्टिव्हिटी सोडवत असताना आपण थोडासा व्यवहार, थोडेसे नियम या पद्धतीनं आपण वापरले, आणि ही जी 6 उदाहरणं आलेली आहेत, ह्या प्रत्येक 6 उदाहरणांचं जे उत्तर येणार आहे ते 3 येणार आहे. नियमांचा विचार करणार असेल तरी आपल्या लक्षात येईल की -5 हे मायनस मायनस प्लस केलं म्हणजे +8 झाला, म्हणजे -5 + 8 म्हणजे +3, -8 + 11 म्हणजे 3. या पद्धतीने आपण ही उदाहरणं सोडवू शकतो. तर आता आपण मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स हे शिकत असताना इथं एक टेबल ऑलरेडी भरून दिलेलं आहे, 2 टेबल आपण भरूया, जेणेकरून आपल्याला इंटिजरचं मल्टिप्लिकेशन कसं केलं जातं त्याचे नियम सहजतेने समजतील. हा जर टेबल ऑब्झर्व केला, पहिला टेबल, तर तो -5चा टेबल दिलेला आहे. यापूर्वी आपण नॅचरल नंबरचे टेबल पाहिलेले असतात. समजा हा निम्म्यातून टेबल पाहतोय, समजा आपला रेग्युलर नॅचरल टेबलचा टेबल, नॅचरल नंबर्सचा टेबल कसा असतो पहा, 5 1 जार 5, 5 2 जार 10, 5 3 जार 15, 5 4 जार 20. सेम तोच प्रोसिजर इथं आहे, फक्त -5चा टेबल बनवत असताना इथून पुढे पाहतोय मी. -5चा टेबल कसा आहे पहा, नंबर तेच आहेत, फक्त इथं मायनस साईन वाढलेलं आहे. म्हणजेच -5 × 1 -5, -5 × 2 -10, -15, -20, या पद्धतीनं खाली हे नंबर वाढत गेलेले आहेत. मग हाच नियम जर पुढे वापरायचा असेल तर वापरूया. तत्पूर्वी थोडासा हा टेबल पाहूया. -5 × 0, 0ला कोणत्याही नंबरनं मल्टिप्लाय केलं तर तो प्रोडक्ट हा 0 येतो. परंतु हा टेबल जर आपण वरच्या बाजूने पाहिला तर -5 × -1, त्यावेळी 5 झालेला आहे, इथं 10, 15 या पद्धतीनं झालं. याचा अर्थ मायनस इंटू मायनस केल्यानंतर हा प्लस दिलेला आहे, म्हणजे मायनस मायनसचा प्रोडक्ट हा प्लस मध्ये येतो, मायनस मायनसचा प्रोडक्ट प्लस मध्ये येतो.
आणि मायनस प्लसचा जो प्रोडक्ट आहे तो मायनसमध्ये येतो. मग या पद्धतीने जर हा टेबल पूर्ण केला तर काय होईल पहा. सपोज हा टेबल पूर्ण करतोय मी, 6चा टेबल पूर्ण करतोय. 600 700 दोन्ही टेबल ऍट अ टाइम आपण सॉल्व्ह करत जाऊ. आता 6चा टेबल म्हणजे 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 13, 6 4 जा 24. पण ज्यावेळी -6चा टेबल असेल त्यावेळी हा टेबल मायनसमध्ये येणार. सेम वे 7चा टेबल कंप्लीट करत असताना 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 4 जा 28. परंतु हा 7चा टेबल नाही आहे, -7चा टेबल आहे, म्हणून आपण याला मायनसचे साइन देणार. ओके. परंतु हा टेबल जर आपण रिव्हर्स पाहत गेलो, -6 इंटू -1, इथं टेबल लिहित असताना आपण आहे असाच लिहिणार आहे. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18. मायनस मायनसचा प्रोडक्ट आल्यामुळं याला आपण प्लस असं साइन द्यायचं आहे, कारण इकडं मायनस देतोय, इकडं प्लस द्यायचं आहे आपण. सेम वे 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21. इथंही मायनस 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 मायनसचा प्रोडक्ट आहे, मायनस मायनसचा प्रोडक्ट हा नेहमी प्लस द्यायचा आहे. नियम लक्षात यावा म्हणून हा टेबल दिलेला असतो. मग यातून आपण नियम काय शिकलो पहा. यातून एक तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की एक नंबर प्लस आणि एक नंबर जर मायनस असेल तर प्रोडक्ट हा नेहमी मायनसमध्ये येतो. ही जी उदाहरणं आहेत ही अशी उदाहरणं आहेत की ज्यामध्ये एक नंबर हा मायनसमध्ये आहे आणि एक नंबर हा प्लसमध्ये आहे. याचा अर्थ दी प्रोडक्ट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर अँड द निगेटिव्ह इंटिजर इज ऑलवेज निगेटिव्ह. हा एक फर्स्ट रूल झाला. आणि सेकंड रूल काय होते पहा. जर दोन्ही नंबर निगेटिव्ह असतील, इंटिजर मधले दोन्ही नंबर म्हणजेच निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह, मग त्यांचा प्रोडक्ट हा नेहमी पॉझिटिव्ह येतो. दॅट इज मीन्स दी प्रोडक्ट ऑफ negative number and negative number, if the both numbers are negative then their product is positive. म्हणून आपल्या पुस्तकामध्ये काही गोष्टी लक्षात राहाव्यात म्हणून इथे दिलेले आहेत पहा. पहिला नियम दिलेला आहे, दी प्रोडक्ट ऑफ टू पॉझिटिव्ह इंटिजर्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्हनं पॉझिटिव्हला मल्टिप्लाय केल्यानंतर पॉझिटिव्ह लिहितो, ज्या आपण यापूर्वी लिहितोयच. परंतु त्याचाही पुढचा शेवटचा नियम, दी प्रोडक्ट ऑफ टू निगेटिव्ह नंबर इज ऑल्सो पॉझिटिव्ह. म्हणजे जसं प्लस प्लसनं गुणल्यावर प्लस येतं तसं मायनस मायनसचा सुद्धा गुणाकार जो प्रोडक्ट असतो तो सुद्धा प्लस असतो. परंतु त्यातला एक पॉझिटिव्ह असेल, एक निगेटिव्ह असेल. दॅट इज मीन्स दी प्रोडक्ट ऑफ वन पॉझिटिव्ह अँड वन निगेटिव्ह इंटिजर इज ऑलवेज निगेटिव्ह. म्हणजे प्लसला मायनसनं मल्टिप्लाय करा, अदरवाईज मायनसला प्लसनं मल्टिप्लाय करा, त्याचं उत्तर हे निगेटिव्ह नंबर आपण लिहायचं. म्हणजे तसे इथं देताना जरी 4 दिसले तर दोनच नियम लक्षात घ्यायचं. सेम साइन असेल म्हणजे दोन्ही प्लस असो किंवा दोन्ही मायनस असो तर त्याचा प्रोडक्ट हा नेहमी प्लसमध्ये लिहायचा आहे, म्हणजेच पॉझिटिव्ह लिहायचा आहे. आणि जर डिफरंट साइन असेल म्हणजे पहिला प्लस दुसरा मायनस किंवा पहिला मायनस दुसरा प्लस, तर अशा वेळी त्याचा जो प्रोडक्ट येतो तो नेहमी निगेटिव्ह येतो. असा हा साधा नियम आहे. मग हा अधिक लक्षात येण्यासाठी आपण याच्यावरचा जो प्रॅक्टिस सेट आहे त्याची काही उदाहरणं पाहू. पहा इथं आपल्याला जो प्रॅक्टिस सेट 8 दिलेला आहे याच्यामध्ये मल्टिप्लाय म्हणून ही एक 8 उदाहरणं दिलेली आहेत. त्यातली उदाहरणं आपण पटपट सोडवूया म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येतील. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे पहा. -5 इंटू -7. पहिल्यांदा चिन्हांचा विचार करायला नको. 5 7 जा 35 या पद्धतीने जर पाहिलं आणि मायनस मायनस म्हणजे दोन्ही पण सेम असतील तर याचा प्रोडक्ट हा प्लस मध्ये लिहिणार म्हणजे हा +35 वाला. सेम वे सेकंड एक्झाम्पल काय पहा. -9 इंटू 6. 9 6 जा 54. परंतु एक नंबर निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे. डिफरंट साइन असेल तर तो आपण निगेटिव्ह लिहितो. थर्ड एक्झाम्पल काय पहा. 9 इंटू -4 म्हणजे त्याचा आन्सर काय येईल. 9 4 जा 36. प्लस किंवा मायनस, एक प्लस आहे एक मायनस आहे म्हणजे याचा आन्सर हे मायनस येणार. सेम वे जर पुढचं एक्झाम्पल पाहिलं 8 इंटू -7 याचाच अर्थ 8 7 जा 56. परंतु एक प्लस एक मायनस म्हणून याचं उत्तर हे मायनस द्यावं लागेल. सेम साइन असेल तर आपण प्लस देतो, डिफरंट साइन असेल तर आपण मायनस देतो. या पद्धतीने पुढची उदाहरणं पाहूया. हे जे फिफ्थ एक्झाम्पल आहे -124 इंटू -1 याचा जर विचार केला तर
पहिल्यांदा फक्त प्रोडक्ट करूया. 124 इंटू 1 दॅट इज मीन्स 124 मायनस इंटू मायनस म्हणजे हा प्रोडक्ट हा प्लस मध्ये येणार. सेम वे नेक्स्ट एक्झाम्पल -12 इंटू -7. आपण पहिल्यांदा प्रोडक्ट जर केला 12 7 जार 84 आणि हा मायनस मायनसचा प्रोडक्ट हा प्लस मध्ये येणार आहे. पुढचा प्रोडक्ट जो आहे तो -63 इंटू -7. पहिल्यांदा आपण हे 63 इंटू 7 करूया. 7 3 जार 21 कॅरी ऑन 2 7 6 जार 42 प्लस 2 44 या पद्धतीने हा प्रोडक्ट होईल. परंतु हा मायनस मायनस असल्यामुळे याचा प्रोडक्ट आपण प्लस मध्ये लिहायचा आहे. आणि असंच लास्ट जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे -7 इंटू 15. आपण जर प्रोडक्ट पहिल्यांदा केला 15 7 जार 105 मग हा प्लस इंटू मायनस म्हणजे हा प्रोडक्ट मायनस मध्ये येणार. आपण मल्टिप्लिकेशन करत असताना सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा जो काही गुणाकार आहे तो करून घ्यायचा आणि त्यानंतर ते साईन ठरवायचं. साईन ठरवत असताना आपण जे नियम शिकलो सेम साईन असेल तर आपण प्लस द्यायचं म्हणजे प्लस प्लसला प्लसच मायनस मायनसला सुद्धा प्लस देणार. आणि जर डिफरंट साईन असेल म्हणजे एक प्लस असेल एक मायनस असेल तर अशा वेळी मात्र आपण काय करायचं त्याला मायनस म्हणजेच निगेटिव्ह साईन द्यायचं. या व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं ते पाहिलेलं आहे. यानंतरचा जो आपण व्हिडिओ पाहणार आहोत त्यामध्ये आपण या इंटिजरचं डिव्हिजन म्हणजे भागाकार कोणत्या पद्धतीने करायचा ते पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. इयत्ता 7वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.